होते की जवळपास 17 वर्षांनंतरचा हा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये जे आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मालेगाव मधील हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोसम पूल परिसरामध्ये एकत्र येत या ठिकाणी खरतर जल्लोष साजरा केलेला आहे। या सगळ्या दरम्यान त्यांनी एकमेकांना पेढे भरवत खरतर या ठिकाणी हा जल्लोष साजरा केलेला आहे। साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या नावाचा देखील या ठिकाणी समर्थनार्थ घोषणाबाजी झाली। काय या सगळ्या दरम्यान तुमची प्रतिक्रिया आहे? 17 वर्षानंतर निकाल लागलाय, काय भावना आहे? सन 2008 साली मालेगाव शहरामध्ये एक बॉम्बलास्ट झाला होता आणि त्यावेळेस केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं आणि या सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशाला हिंदू दहशतवाद फोफावतोय असं दर्शवण्यात आलं। मी माननीय न्यायालयाचे आजच्या या निकालामुळे खूप खूप आभार व्यक्त करतो। खरं तर हिंदू हा कधी दहशतवादी राहू शकत नाही अशी तमाम हिंदूंची भावना आहे। आदरणीय साध्वी प्रज्ञा सिंह असतील, आदरणीय कर्नल पुरोहित असतील आणि अजूनही त्यांच्यावर जे काही हिंदू आरोपी त्यांच्यावर हा गुन्हा खटला दाखल झाला होता। आज 17 वर्षानंतर आदरणीय न्यायालयाने निकाल दिला आहे आणि या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आणि या तमाम भारतातील सर्व हिंदूंना अतिशय आनंद झालेला आहे आणि मालेगाव शहरातील देखील हिंदूंना याचा मोठ्या प्रमाणात आनंद झालेला आहे। काय तुमचं म्हणणं या सगळ्या दरम्यान निकाल लागलाय? बिलकुल मालेगाववाल्यांची सगळ्यांची कसोटीच होते असं म्हणायला अडचण नाही, कारण साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना जो त्रास दिला गेलेला आहे ते सगळ्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची। मागे आम्ही गुढीपाडव्याला त्यांना निमंत्रित केलं होतं मालेगावमध्ये विराट हिंदू संमेलनसाठी, पण फक्त या केसमुळे ते येऊ शकल्या नव्हत्या इथे। पण आज आम्हाला मालेगावकरांना खरंच आनंद झालेला आहे। ठीक आहे, बॉम्बस्फोटचं दुःख होतं, लोक ते गेले, जे गेले त्यांना श्रद्धांजली आमच्याकडून, पण भगवा आतंकवाद जो शब्द जोडला गेला होता हिंदूंसोबत त्याचं फार मोठं दुःख होतं आमच्या बजरंग दल विश्व हिंदू परिषद या संघटनेचं। म्हणून आपलं न्यायालयाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत हिंदू धर्माच्या। आपण बघतोय की जो निकाल आला त्याच्यानंतर मालेगावातील हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून निकालाच्या पार्श्वभूमीवर आभार मानले जात आहेत। जल्लोष मालेगावमध्ये या ठिकाणी केला जातोय, एकमेकांना पेढे भरवले जात आहे। अशा स्वरूपाचं दृश्य या निकालानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे।